नमस्कार. आईची चव या किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी घरगुती पद्धतीने अगदी उत्कृष्ट आणि खूप चविष्ट असलेली अशी चिकन तंदुरी मी बनवणार आहे. हॉटेलपेक्षाही भारी ही घरगुती पद्धतीची तंदुरी होते. हॉटेलमध्ये तरी आर्टिफिशियल कलर्स वगैरे वापरून ते किती दिवस मॅरिनेट केलेलं असतं, कसं चिकन धुतलेलं असतं, ह्यातलं आपल्याला काहीही माहीत नसतं. तर आपण घरगुती पद्धतीत, सोप्या पद्धतीत अगदी छान आणि खूप चविष्ट अशी तंदुरी आज आपण बनवूया. आणि चिकन तंदुरी अशी असते की जे नॉनव्हेज खाणाऱ्यांचं आवडता एक प्रकार असतो. तर ती घरगुती पद्धतीने कशी बनवूया, तर चला तुम्हाला दाखवते. तंदुरी बनवण्यासाठी मी 1 किलो तंदुरी चिकन आणलेलं आहे. हे चिकन मी असे थोडे मोठे मोठे पीस ठेवले, लेग पीस आहे ते असे मोठे ठेवलेत, जेणेकरून तंदुरी करताना आपल्याला सोपं जाईल आणि ह्याच्यात मसाले प्रॉपर असे छान ह्याला लागतील. तर ह्याच्यासाठी 1 किलो मी चिकन घेतले, ज्याला असे स्लाईस दिलेले आहेत, कुठे कुठे कट, ज्याने त्याच्यात मसाला व्यवस्थित लागेल. त्याच्यानंतर हे घरचे मसाले मी ह्याच्यात बेडगी मिरची पावडर आणि हे मिरची पावडर आणि हळद हे घरचीच आहे, दळून आणलेली, आणि हे बाहेरचं आहे. बाकी हे सगळे मसाले मी मिक्सरवर घरातच वाटले आहेत. हे आहे घरचा गरम मसाला, हे आहे जिरं पावडर, हे धणं पावडर, आणि हा तंदुरी चिकन मसाला आहे, आणि हे मस्टर्ड ऑइल लाकडी घाण्याचं, आणि एक लिंबाचा रस, थोडीशी कसुरी मेथी आणि आलं लसणाची पेस्ट, आणि इथे मी एका कढईत दही घेतलेलं आहे. हे दही मी, हा जो चमचा आहे एवढं 5 चमचे दही घेतलेलं आहे. आता आपण या दह्यात हे सगळे मसाले, आलं लसणाची पेस्ट, असं सगळं आपण मिक्स करूया. तर सुरुवातीला मी दह्यात एक 4 चमचे मीठ घातलेलं आहे. हा छोटा चमचा, एवढे 4 चमचे मी मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर एवढं बसेल एवढं 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण कसुरी मेथी घालूया, लिंबाचा रस घालूया, हा 1 लिंबाचा रस आहे, आणि हे जेवढे मसाले आहेत घेतलेले, हे सगळे मसाले या दह्यात आपण घालूया. सर्व मसाले घालून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात थोडंसं मस्टर्ड ऑइल टाकूया, मोहरीचं तेल लाकडी घाण्याचं. ही तंदुरी तुम्हाला हॉटेलसारखी अगदी लाल लाल तर नाही दिसणार, पण हॉटेलीपेक्षा खूपच ह्या तंदुरीला खूप अप्रतिम चव असते. तर ह्या पद्धतीने मी तेल घातलेलं आहे. आता हे सगळे मसाले आपण हातानेच एकजीव करून घेऊया. ह्या प्रकारे सगळं मिश्रण हाताने एकत्र करूया. आणि याच्यात एक सांगायचं तुम्हाला महत्त्वाचं, की जेव्हाही तुम्ही दही वापरता तर दही पाण्यासारखं पातळ, काही दही खूप पातळ असतं घरगुती, कधी कधी आपण बनवतो. तर दही जेव्हाही तंदुरीला वापरताल तेव्हा दही तुम्ही घट्ट घ्या, जेणेकरून मसाल्याला खूप पाणी सुटणार नाही, असा घट्ट पेस्ट होईल छान अगदी. आणि चिकन असं चाळणीत धुतल्यानंतर एक 10-15 मिनटं असं ठेवा, जेणेकरून त्याच्यात जेवढं पाणी आहे ते सगळं गळून निघून जाईल. तर त्यामुळं कसं होईल, तंदुरीला छान मसाला लागेल आणि पाणी सुटणार नाही. तुम्ही पाहू शकता मसाला एकजीव झालेला आहे. याच्यात जेवढे मसाले घातलेत, मीठ वगैरे सगळं मिश्रण चांगलं एकत्रच झालेलं आहे. आता आपण याच्यात एक एक करून चिकनचे पीस घालूया, आणि त्याला असा पद्धतीने, जसं या चिरा मी घेतल्यात, मारून आणल्यात, तर ह्याला असं आतमध्ये छान असा मसाला हे करूया, आपण भरूया त्याच्यात. ह्या व्हिडिओमध्ये असं होतं की मलाच हातात मोबाईल घेऊन सगळं करावं लागतं आणि ऑपरेट करावं लागतं, म्हणून काही चुका माझ्याकडनं बऱ्याच होऊ शकतात. तर तेवढं समजून घ्या, कारण की मोबाईल हातात धरून सगळं करणं तेवढं शक्य होत नाही. तरी मी प्रयत्न करते की तुम्हाला रेसिपी चांगल्या पद्धतीत कळावी. तर ह्या पद्धतीने असे सगळे एक एक पीस करून तुम्ही छान त्याला असं लावून घ्या. तुम्ही पाहू शकता की सगळं तंदुरीचे सगळे पीसेस मी छान त्याला मसाला पूर्ण सगळं एकजीव केलेलं आहे. आणि
आणि ह्याच्यात एक सांगायचं राहून गेलं की जेव्हाही तुम्ही आले लसणाची पेस्ट घेता तर थोडी जास्तच घ्या, कारण की जेव्हा चिकनच्या मसाल्याला आलं लसणाचा जो फ्लेवर येतो, जी चव येते आपण खाताना, ती खूप छान लागते. म्हणून त्याचं प्रमाण म्हणजे थोडंसं तुम्ही जास्त घेतलं तरी काही हरकत नाही, पण त्यामुळं तंदुरीला अगदी खूप छान अशी चव येते. तर बघा या पद्धतीने सगळे एकजीव. आणि मी मसाला तंदुरीचा बनवतानाही थोडा जास्तच बनवते. जेव्हा मी तंदुरी एका वेळेस एक भाजते, मग त्याला मी पुन्हा सेकंड लेअर असा मसाल्याचा देते, त्याच्यामुळं तंदुरी खूप छान होते. तर ह्या पद्धतीने ना आता मसाला लावून झालेला आहे. तर हे आता एक 3, 4, 5 तास ह्याला जवळजवळ 5 तास तरी छान असं मॅरिनेट होऊ द्या आणि झाकून ठेवा. आणि जेव्हा बनवायचं असेल तेव्हा हे घेऊ शकता. तर आता ह्याला मी 5 तासासाठी असंच झाकून मॅरिनेट करण्यासाठी ठेवत आहे. तर तुम्ही पाहू शकता की चिकनला जे मॅरिनेशन केलं होतं तंदुरी चिकनसाठी, तर ते खूप छान प्रकारे मॅरिनेशन झालेलं आहे आणि खूप सुगंध सुटला आहे. जवळजवळ 5 तासाच्या वर झालेले आहेत. आणि आत्ता ही तंदुरी मी चुलीवर भाजणार आहे आणि त्यासाठी चुलीची मी तयारी केलेली आहे. माझ्या घराच्या टेरेसवर मी चूल पहिल्यापासून माझी ठेवलेली आहे आणि त्याच्यात आता मी ही तंदुरी भाजणार आहे. चुलीवरची तंदुरी खूप छान लागते. कधी चिकन, भाकरी असं काही चुलीवरचं खाऊशी वाटलं तर मी वर येऊनच स्वयंपाक करते. तर मी तुम्हाला दाखवू इच्छिते की माझा टेरेसचा एक भाग आहे, म्हणजे छोटासा आहे. असं मी पूर्ण झाडं लावलेत. संपूर्ण मिळून अशी जवळजवळ माझी 1000च्या वर झाडं आहेत पूर्ण टेरेसवर. तर हा एक भाग आहे छोटासा, जिथं बघा ही सगळी अशी सुंदर झाडं. नेचरमध्ये असं मला जेवण बनवायला चुलीवरचं खूप आवडतं. तर अशी सर्वत्र हे झाडं आणि पलीकडच्या साईडला पण झाडं आहेत. अशी सर्वत्र मिळून 1000च्या वर झाडं आहेत आणि त्याच्यात मी हे माझं स्वयंपाकघर चुलीवरचं मी मांडलेलं आहे आणि त्याच्यावर आज मी तंदुरी ह्याच्यावरच मी करणार आहे. तर थोड्याच वेळात मी तुम्हाला पुढचे जे काही तंदुरी होते म्हणजे कशी चुलीवरची, तर त्याची मी तुम्हाला अपडेट देत राहते. तर पाहत राहा. माझ्या पुढच्या कृतीमध्ये मी चूल पेटून या पद्धतीने चिकन तंदुरी ही भाजायला ठेवलेली आहे चुलीवर आणि तुम्ही पाहू शकता. तर एक पाट त्याचा बऱ्यापैकी शेकलेला आहे चांगला आणि आत्ता मी ह्याच्यावर तूप घालणार आहे. तर एक पाट असं झाल्यावर ह्याच्यावरून थोडंसं असं तूप सोडायचं. या माझ्या चुलीला दोन्ही साईड आहेत. इथेही थोडंसं शेकलं जातं आहे म्हणून इथेही मी 2-3 पीस ठेवलेत आणि इथे बाकीचे. तर ह्या पद्धतीने छान असं भाजलं जातं आहे चुलीवर आणि तो धूर हे ते जे चुलीचं मिळतं जेव्हा त्या चिकनला, तर तेही चव काही वेगळीच होते. तर चुलीवरचं जे चिकन असतं, तंदुरी चिकन या काही रस्सा काही करा, खूप त्याला वेगळीच चव येते. तर ह्या पद्धतीने चिकन माझं भाजतं आहे. तर मी इथं तंदुरीला पुन्हा मसाल्याची अशी डबल कोटिंग दिलेली आहे. त्याने ही तंदुरी अजून खूप छान लागते. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी मसाला जास्तच करते आणि जेव्हा थोडी अशी वाफ येते तेव्हा ही डबल कोटिंग अशी दिल्यानंतर जेव्हा तंदुरी आतून शिजते आणि वर मसाला असा ताजा आणि खाताना असं फ्रेश वाटतो आणि खूप त्याची चव खूप छान लागते. तर ह्या पद्धतीने मी आता डबल कोटिंग दिले आणि त्याच्यावरून आता मी थोडंसं तूप घालणार आहे. आपलं चुलीवरचं चिकन तंदुरी पूर्णपणे बनली आहे आणि चुलीवर मी केले आणि आत्ता घरात आणलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की खूप छान प्रकारे ही चुलीवर झालेलं आहे आणि पुदिन्याची चटणी असं मॅरिनेट करून मी तुम्हाला दाखवण्यासाठी की हॉटेलचा तो कलर नसतो लालपणा, पण जे चुलीवर आपण घरगुती पद्धतीने तंदुरी करतो ही या पद्धतीने दिसते. ह्याच्यात काही आर्टिफिशियल कलर काही नसतं. अगदी घरातल्या ताज्या मसाल्यांपासून बनवलेली आणि आपल्या शरीराला आरोग्याला छान असं हे आपलं घरगुती जेवण.
तर आईची चव हा माझा उद्देश हाच परिपूर्ण होतो ह्याच्यात, जेव्हा मी घरात हे असं हॉटेलसारखं काही बनवते. दिसायला तसं दिसत नसलं तरी चव ही हॉटेलपेक्षा उत्तम आणि आरोग्याला उत्तम. आणि हे सगळे ताजे मसाले. तर ह्या पद्धतीने ही माझी तंदुरी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की चिकन पहा तुम्ही, अगदी असं सॉफ्ट झालेलं आहे बघा. खूप हे तर त्याला मॅरिनेशन असं 4-5 तासाचं असं प्रॉपर पाहिजे. त्याच्यामुळं चिकन चांगल्या प्रकारे मॅरिनेशन झाल्यानंतर लवकर शिजतं. तर ह्या पद्धतीने मी चुलीवर चिकन तंदुरी आज केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली तुम्ही करून पहा आणि त्या पद्धतीने चव कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशीच घरगुती आईची चव ह्या पद्धतीने स्वयंपाक करत राहा. आणि माझं हे रेसिपी तुम्हाला छान वाटली तर त्याला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तो